हर एक उदाहरण सोडून द्या. उद्याचा प्रसंग, उद्या आषाढ शुद्ध दशमी आहे. सगळ्या संतांचं आगमन उद्या एकत्रितरित्या पंढरी क्षेत्रामध्ये होणार आहे. वाखरीवरून ज्ञानोबाराय तुकोबाराय असतील, शिरढोण परिसरातून एकनाथ महाराज आणि निवृत्तीनाथ महाराज असतील, आणि कालच सोपान काका आणि मुक्ताबाईंच्या पालख्या आल्या. आता या पालख्या जेव्हा पंढरीमध्ये प्रवेश करतात तेव्हा त्याचा एक विशिष्ट क्रमांक असतो. त्याला मानाचा क्रमांक असं म्हटलं जातं. बघा, नामदेव राय हे सगळ्या संतांना घेण्यासाठी तिथे येतात, कारण ते इनामदार आहेत. आणि ते घेण्यासाठी जेव्हा येतात तेव्हा सर्वात मागे कोण असतं? सर्वात मागे माऊलींचा पालखी सोहळा असतो. तो क्रम आहे, लक्षात ठेवा. सर्वात मागे ज्ञानोबाराय, त्याच्या पुढे तुकोबाराय, त्याच्या पुढे एकनाथ महाराज, पुढे निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव महाराज, मुक्ताबाई महाराज आणि नामदेव महाराज, असा तो क्रमांक आहे. आता याच्यामध्ये हा क्रमांक जर विचारात घेतला तर ज्ञानोबाराय हे सर्वात मागे आहेत, पण त्यांच्या पालखी सोहळ्याला मानाचा पहिला सोहळा म्हटलं जातं. मागे, पण तो लहान नाही आहे, तो जास्त मोठा आहे. म्हणून संतांचं नाव शेवटी घेतलं याचा अर्थ संत कमी महत्त्वाचे आहेत म्हणून त्यांचं नाव शेवटी घेतलं असं नाही आहे, तर ते जास्त महत्त्वाचे आहेत म्हणून त्यांचं नाव काय आधी घेतलेलं आहे, शेवटी घेतलेलं आहे. म्हणून आपण नेहमी प्रमाण ऐकत असतो, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. अनेक प्रमाण संतांच्या बाबतीमध्ये आपण वापरतो, मात्र हे अनुभवजन्य प्रमाण आहेत, लक्षात ठेवा. फक्त संतांना काही लिहायचं आहे म्हणून ते लिहितात असं अजिबात समजू नका. कारण संत महात्म्यांची जी लेखणी आहे ही फक्त आणि फक्त तुमच्या आमच्यावरती उपकार करण्यासाठी, एवढं आपण लक्षात घ्या. आपल्या साहित्यकारांनी एक साधारणतः काही प्रकार लेखकांचे पाडलेले आहेत. त्यांनी असं सांगितलं की 3 प्रकार आहेत कवींचे. पहिला प्रकार आहे संत कवी, दुसरा प्रकार आहे पंत कवी, आणि तिसरा प्रकार आहे तंत कवी, असं त्यांनी लिखाण करून ठेवलं आहे. या अभ्यासकांचं हे मत आहे. त्यांनी सांगितलं की संत कवी म्हणजे काय, त्यांच्या काव्यामध्ये आपल्याला काय पाहायला सापडतं, तर त्यांच्या काव्यामध्ये फार पांडित्य आपल्याला पाहायला सापडणार नाही, फार बाष्फळ बडबड आपल्याला पाहायला सापडणार नाही. लोकांच्यासाठी उपकारक असेच शब्द आपल्याला त्यांच्या वाणीतून, त्यांच्या हातातून प्रवाहित झालेले आपण पाहू शकतो. म्हणजे संत कवी म्हणजे कोण, तर जगावरती उपकार करण्यासाठी ज्या ज्या शब्दांचा, ज्या ज्या वाक्यांचा त्यांना वापर करता येणं शक्य आहे तो वापर त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये केलेला आहे. म्हणजे ज्यांची लेखणी सामान्य लोकांच्या उद्धारासाठी तळपते त्यांचं लेखन म्हणजे काय, संत कवींचं लेखन आहे असं आपण म्हणू शकतो. आता पंत कवी म्हणजे कोण, तर पंत कवी याची व्याख्या करत असताना ती अशी केल्या गेली की समाजावरती काय चांगला वाईट परिणाम होईल याहीपेक्षा माझं पांडित्य किती चांगलं आहे, माझ्याकडे किती शब्द लालित्य आहे, मी कशा प्रकारे शब्दांची संरचना करतो, अशा प्रकारचा विचार ज्यांच्या लेखनामध्ये होतो ते आहेत पंत कवी. लक्षात घ्या. बघा तुम्ही मोठे मोठे म्हणजे आपण जर मोरोपंत आदी जे काही कवी आहेत हे पंडित कवी आहेत. अर्थात त्यांच्या लेखणीमध्ये जगाचा उद्धार करण्याची काही भूमिका नाही असं मला म्हणायचं नाही, मात्र प्राधान्यानं त्यांची यमक करण्याची पद्धती अधिक जर आपण विचार केला तर या ठिकाणी हीच भूमिका आपल्याला पाहायला मिळते की त्या ठिकाणी ते पांडित्य त्या ठिकाणी दिसतं, म्हणून ते पंत कवी आहेत. आणि तिसरे सांगितले तंत कवी. बरं का, आता हे आपल्याला थोडंसं नवीन आहे. आपल्याला संत कवी माहिती असतील, पंत कवी माहिती असतील, पण तंत कवी हा थोडासा नवीन शब्द आपल्याकडे आलेला आहे. तंत कवी म्हणजे काय, तर यांची व्याख्या करत असताना ती अशी केली गेली आहे की ज्यांच्या लिखाणातून समाजाच्या उद्धाराचा काही विचार तर होत नाहीच, मात्र ज्यांच्या लिखाणामध्ये काही पांडित्य देखील नाही, अशा पद्धतीचं ज्यांचं लेखन आहे ते त्यांना तंत कवी म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ बघा, काही लोक कादंबऱ्या लिहितात, काही लोक अशा कविता लिहित बसतात की ज्याचा त्यांच्या फक्त मनाशी संबंध असतो, लोकांवरती त्याचा काय परिणाम होणार आहे, चांगला वाईट याचा विचार त्यांच्याकडे नसतो, फक्त स्वांतः सुखाय त्यांचं लेखन असतं. मला असं वाटलं म्हणून मग ते यमक जुळवणं वगैरे वगैरे. मग अगदी सामान्य भाषेमध्ये बोलायचं झालं तर सूर्यनारायण उदयाला आला होता, पक्षी गुंजारव करत होते, वारा सुसाट्याचा वाहत होता, हे असं काहीतरी लिखाण, याचा आपल्याला काहीही फायदा नाही बरं का.
काही आपल्याला याचा फायदा नाही, पण ते त्यांच्या स्वतःच्या सुखासाठी त्यांनी लिहिलं म्हणून त्यांना तंत कवी असं म्हणतात. पण माझ्या अल्पमतीनुसार मी आणखी एका कवीची भर बरं का अच्युत महाराज त्याच्यात घातली, जंत कवी. जंत कवी मग यांचं लेखन म्हणजे काय, तर ज्यांच्या लिखाणानं समाजाचा तर उद्धार होतच नाही, त्यांच्या लिखाणामध्ये ना कुठलं पांडित्य आहे ना त्यांच्याकडे शब्द लालित्य आहे. त्यांचं लिखाण फक्त लोकांचा बुद्धिभेद करण्यासाठी होतं. अशा प्रकारचं लिखाण करणारे हे जंत कवी असं आपल्याला म्हणता येईल. विठ्ठल परंतु आपल्या परंपरेमध्ये निळोबारायांच्या नंतर बरं का कोणाच्या लेखनाला शब्द प्रमाण मानण्यात आलेलं नाही. निळोबारायांच्या नंतर निळोबाराय हे आपल्या वारकरी संप्रदायातले शेवटचे संत आणि त्यांच्या लिखाणानंतर इतर कोणाच्याही लिखाणाला प्रमाण असं मानण्यात आलेलं नाही. हां, म्हणजे ते महत्त्वाचं नाही असं नाही, मात्र शब्द प्रमाण म्हणून आपण जसं वेदाकडे पाहतो, सनातन वैदिक परंपरेमध्ये वेदाला ज्याप्रमाणे शब्द प्रामाण्य आहे त्याप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये निळोबारायांपर्यंतच्या अक्षरांना शब्द प्रामाण्य आहे. त्यामुळे निळोबारायांच्या नंतर आपल्याकडे अनेक महात्मे साधू होऊन गेले, मात्र त्यांनी लिखाण करण्यावरती भर दिला नाही, कारण त्यांच्या लिखाणाला प्रमाण मानण्याचं काही कारणच नव्हतं. मात्र मग लिखाणाला महत्त्व नाही याचा अर्थ काही करायचं नाही असं नाही, तर सामान्य लोकांमध्ये जाऊन त्यांना सन्मार्ग दाखवायचा, सत्पथ त्यांना दाखवून द्यायचा आणि त्या मार्गावरती त्यांना चालण्यासाठी प्रवृत्त करायचं ही त्यांची भूमिका असल्यामुळे साधारणतः या 100 वर्षांच्या कालखंडामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये असे अनेक महात्मे जन्माला आले. आणि मराठवाड्यातलं त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजे हरिभक्तीपरायण आदरणीय वैकुंठवासी ज्यांना आपण म्हणू मारुती बाबा दस्तापूरकर आहे. विठ्ठल विठ्ठल. असे काही महात्मे आपल्याकडे होऊन गेले की त्यांनी फक्त आमच्याकडे यावं, त्यांनी कीर्तनामध्ये काय बोलायचं काय बोलू नये याच्याशी काही देणं घेणं नाही, मात्र ते आमच्याकडे आले पाहिजे, त्यांचा चरणस्पर्श त्यांची पदधुली आपल्या गावाला लागली पाहिजे, याच्यासाठी लोक रात्र रात्र जागायचे. असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. माझे सन्मित्र भूषण महाराज म्हणून आहेत महापुरुष, त्यांचे तात्या महाराज महापुरुष म्हणून श्रीगोंद्याचे होऊन गेले, तर त्यांचं फक्त रामकृष्ण हरी एवढं भजन ऐकण्यासाठी लोक त्यांना कीर्तनाला बोलवायचे. ते म्हणायचे, तात्या तुम्ही कीर्तन करू नका, तुम्ही कीर्तन करू नका, मात्र फक्त येऊन रामकृष्ण हरी म्हणून जा. एवढी निष्ठा त्यांची त्या नामावर होती. आणि मला सांगण्यात आलं की ते जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या कवटीवरती रामकृष्ण हरी असं उमटलेलं दिसलं. अशा प्रकारचे महात्मे आपल्याकडे होऊन गेले, लक्षात घ्या. त्यामुळे ही सगळी दिव्यता आहे. संतांचं मरण हे महत्त्वाचं आहे बरं का. शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी अशी आपल्याकडे व्याख्या आहे. आदरणीय मारुती महाराजांनी या द्वादशीला त्यांची पुण्यतिथीचा मोठा सोहळा आहे. द्वादशीला ते हरिपाठ म्हटल्यानंतर हरिपाठाच्या शेवटानंतर त्यांनी आपला देह ठेवला. लोकांना सांगून देह ठेवला, लोकांना सांगून देह ठेवला, लक्षात घ्या. आमचे आजोबा श्री एकनाथ महाराज संस्थानाधिपती रंगनाथ बुवा तथा भैयासाहेब महाराज पैठणकर यांनी सुद्धा सांगून देह ठेवला महाराज. हां, त्यांना डायरी लिहिण्याची सवय होती आणि त्या डायरीमध्ये त्यांनी शेवटच्या डायरीच्या पानामध्ये असं लिहून ठेवलं होतं की एखादी व्यक्ती गेल्यानंतर कोणतं कोणतं सामान लागतं ते सामानाची यादी त्यांनी केली आणि खाली नाथ महाराजांचं प्रमाण लिहिलं, एका जनार्दनी न घ्यावा संशय निश्चयेसी होय हरिरूप. अशा पद्धतीनं मरणसुद्धा या लोकांचं जे आहे हे अत्यंत दिव्य आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून मरण माझे मरून गेले मज केले अमर, किती प्रमाण द्यायची, मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चये जगा काळ खाय आम्ही माझा दिला पाय आम्ही माझा दिला पाय आम्ही माझा दिला
आम्ही माथा दिला पाय. हा काळ जगाला खातो, मात्र संत महात्म्याने त्याच्या डोक्यावरती पाय ठेवलेला आहे बरं का. तुकाराम महाराजांचं एक सुंदर प्रमाण आहे, काळ गुलाम सलाम करी. गंमत बघा, गुलाम हा सलाम करतोय लक्षात घ्या बरं का. काळ गुलाम सलाम करी असं तुकोबाराय सांगतात. म्हणजे काय, संत महात्म्यांचं मरण, त्यांचं जाणं हे सामान्य समजण्याचं काही कारण नाही आहे. नाथ महाराज एकदा तुमच्या आमच्यासारखे गेले बघा. एखादा मोठा महात्मा जेव्हा तुमच्या आमच्यासारखा जातो तेव्हा सामान्य लोकसुद्धा एवढ्या मोठ्या महात्म्याला सामान्य समजायला लागतात. घेऊन चालले खांद्यावरून घेऊन जात असताना एक स्त्री आपल्या लेकीला पहिल्यांदा सासरी पाठवत होती आणि सहज तिच्या मुखातून वाक्य निघालं. लक्षात घ्या, स्त्रिया कधी कोणाला काय बोलतील कधी काय सांगता येत नाही. मुखातून वाक्य निघून गेलं, माझ्या लेकीला पहिल्यांदा सासरी पाठवते म्हटले आणि नाथाचं मढं आताच आडवं जायला पाहिजे होतं का म्हणले. हे सर्वांनी ऐकलं, तसं तिरडीवरच्या नाथ महाराजांनी देखील ऐकलं. नाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि सांगितलं, बाई तुझ्या लेकीला आज जाऊ दे, मी पुन्हा केव्हा तरी मरतो. हां, काळ रुळतो चरणी देव घरी वाहे पाणी. निळोबाराय नाथ महाराजांचं वर्णन करतात. नाथ महाराजांच्या पायापाशी काळ लोळण घालतो आहे. आणि मग नाथ महाराजांनी ठरवलं की आता आपण कोणाच्या खांद्यावरती जायचं नाही, स्वतः जलसमाधी घेतली. शेवटचं कीर्तन केलं आणि जलसमाधी घेतली. मला सांगायचं आहे काय, महात्म्यांचं मरण हे मरण सहसा मरण समजू नये. ती दिव्यता आणि त्याचे साक्षीदार हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यांच्या जीवनामध्ये काही महत्त्वपुण्य त्यांच्या ठिकाणी प्राप्त झालं आहे आणि म्हणून त्यांना अशा पद्धतीच्या महात्म्यांचा सहवास घडला. म्हणून तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात. ज्यांनी त्यांच्या संपर्कात जे राहिले ते सर्वजण भाग्यवान आहेत. त्यांच्या 25व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा सोहळा या ठिकाणी होतो आहे. आणि म्हणून एकनाथ महाराजांचा अभंग वारीच्या संबंधाने, पंढरपूरच्या वारीच्या संबंधाने हे सांगणं आता गरजेचं झालेलं आहे. कारण वाऱ्या अनेक ठिकाणच्या सुरू झालेल्या आहेत. इतर कोणत्याही ठिकाणच्या वारीच्या संबंधाने संत महात्म्यांना काही देणं घेणं नाही, ते कोणाशी बोलत सुद्धा नाही या बाबतीमध्ये. मात्रपूरच्या वारीच्या संबंधानं मात्र संत महात्मे बोलतात. आपण सर्वजण पंढरपूरच्या वारीसाठी आलेलो आहोत. त्याचं कारण असं आहे की आपली तर तळमळ पंढरपुरामध्ये येण्याची आहेच आहे, मात्र तो पांडुरंगसुद्धा आपली वाट पाहतो आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. तो आपली वाट पाहतोय. जर आपण खरे भक्त असू तर तो आपली वाट पाहतो आहे. आणि कोणाची वाट पाहतोय? कुठल्या एखाद्या विशिष्ट वर्णाची, जातीची, धर्माची नाही. उभारोनी बाह्या सकळा श्वासन, उभारोनी बाह्या सकळा श्वासन, अरे 18 वर्ण पंढरी बाह्या सकळा आश्वासन, या रे 18 वर्ण पंढरीसी. तो पांडुरंग परमात्मा आपल्याला बोलवतोय आणि म्हणून आपण पंढरीच्या वारीत येत आहोत. अर्थात पंढरपूरची वारी ही करत असताना होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. आधी वारकरी व्हायचं आहे आणि मग पंढरपूर पाहायचं आहे. काही लोक आधी पंढरपूर पाहतात आणि मग वातावरण बघून वारकरी होतात. उपयोग नाही. आणि जसं स्मशान वैराग्य असतं लोकांचं, तसा हा क्षणिक आनंद आहे. आता ज्ञानोबारायांची आणि तुकाराम महाराजांची जेव्हा पालखी पुण्याहून निघते दिवे घाटात, तेव्हा तरुणाईंचा फार मोठा सुळसुळाट त्या परिसरामध्ये असतो आणि त्या वातावरणामध्ये ते भारून गेलेले असतात आणि त्यांना असं वाटतं की बस याच्याशिवाय काही दुसरं जगच नाही. आणि मग भरपूर जण पटापट माळा घालून घेतात. बस सासवडला पोचले की अर्धे माळा काढून टाकतात. उपयोग नाही अशा पद्धतीच्या वारीचा. आधी वारकरी व्हायचं आहे. होय होय वारकरी आणि मग पाहे पाहे रे पंढरी. त्यामुळे पंढरपूरची वारी म्हणजे काय, आमच्या सगळ्या संत महात्म्यांनी या पंढरीच्या वारीच्या संबंधानं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मात्र केवळ लोकांना उपदेश केला नाही,
तर आपल्या बरोबर ते घेऊन गेलेले आहेत बरं का. सामान्य लोकांना निश्चितपणे उपदेश केलाय की तुम्ही पंढरीला जा, मात्र काही ठिकाणी पंढरीसी जाऊ चला, 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 पंढरीसी जाऊ पंढरीसी जाऊ चला. फक्त लोकांना उपदेश करत नाहीत, तर त्याचा अनुभवच स्वतः घेतात आणि स्वतः बरोबरीनं लोकांना पंढरपूरला घेऊन जातात. अशा या पंढरीच्या वारीचं महात्म्य आमच्या सगळ्या साधू संतांनी सांगून ठेवलं आहे. कारण आमचं हे मुख्य पीठ आहे, वारकरी संप्रदायाचं मुख्य पीठ म्हणजे श्री क्षेत्र पंढरपूर आहे, ज्याला भूवैकुंठ असं संत महात्म्यांनी म्हटलेलं आहे. मग अशा पंढरपूरच्या वारीमध्ये माणसं विनाकारण जातील का? विनाकारण माणसं जात नाहीत. प्रत्येकाची काही ना काहीतरी कामना असते, प्रत्येकाची काही ना काहीतरी अपेक्षा असते, काहीतरी मागणी असते की तिथे गेल्यानंतर पांडुरंगाला मी अशा पद्धतीचा नवस बोलेल वगैरे वगैरे. आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांची महापूजा असते आणि मग ते मुख्यमंत्री रात्री पहाटे म्हणा मंदिरामध्ये जातात, तिथे त्यांच्या हस्ते सपत्नीक पूजा होते आणि मग ते झाल्यानंतर ते का हॉलमध्ये बसतात आणि पत्रकार बंधू सगळे तिथे असतात आणि मग त्यांची लगबग असते की साहेब काय मागितलं तुम्ही पांडुरंगाकडे, काय साकडं घातलं तुम्ही पांडुरंगाला. आता हे प्रश्नही ठरलेले असतात आणि उत्तरही ठरलेलं असतं. माझा बळी राजा सुखावू दे असं साकडं घातलं. काय उद्याचा परवाच्या दिवशी हेच येणार. काय साकडं घातलं पांडुरंगाला, ते उत्तर देणार काहीतरी बळीराजा सुखावू दे वगैरे वगैरे जे काही. पण या लोकांना हे कळत नाही, बाबानो आमचा देव साकड्याचा नाही आहे, काकड्याचा आहे. काहीच साकडे पडो नेदी, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. न सांगताही त्या परमात्म्याला सगळं कळतंय, फक्त तो आपल्याला श्रेयस्कर देतो, प्रेयस्कर देत नाही. म्हणून आपल्याला असं वाटतं माझ्या मनाचं मला मिळालं नाही. मला जे चांगलं वाटतं
ते तो देईलच असं नाही, मात्र माझ्यासाठी जे कल्याणकारक आहेत ते दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल.